हे बघा, हा मागील भाग आहे आपला ब्लाऊजचा. तर त्याची गळा कसा कापायचा, गळा कसा जॉईंट करायचा, टक्स कितीचा घ्यायचा, मी सगळी माहिती देणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. तर हे बघा, आपण 2.25 गळा रुंदी ठेवलेली आहे. तुम्हाला इथं किती घ्यायचं ते तुमच्या ब्लाऊजनुसार घ्या. हे बघा, मी 9.5 घेतलेला आहे. आता इकडे मला मोठा पाहिजे, डीपमध्ये पाहिजे, त्याच्यामुळं खाली मी 3 इंच घेणार आहे. जर तुम्हाला छोटाच पाहिजे असेल तर जेवढी 2.25 इथं घेतली इथं 2.25 घेऊ शकता, पण मला डीपमध्ये पाहिजे त्याच्यामुळं मी 3 घेतलेला आहे. आणि हा आपल्याला कटिंग करायचा आहे. मी पहिले तुम्हाला चौकोनच शिकवणार आहे, कारण चौकोन हा सोपा असतो, त्याला फक्त पट्टी जॉईंट करायची असते, पायपिंगची गरज लागत नाही. हे बघा, जिथं आपण मार्किंग केलंय ते बरोबर कटिंग करून घ्यायचं असं. कटिंग केल्यानंतर आपण आता मागील टक्स टाकणार आहोत. हे बघा, मागील टक्स टाकणार आहोत आपण. तर हे बघा, इथे मध्यापासून आपण मध्यापासून मोजायचा असतो. हे बघा, 4 घेणार आहे मी मध्यापासून, आणि वरती तुम्हाला 3.5 घेणार आहे मी. हे बघा, 3.5 किंवा 4 घेतला तरी पण चालतो. आणि साईडने आपल्याला अर्धा इंच घ्यायचा आहे. हे बघा, इकडनं मी 4 घेतला आहे, वरती 3.5 घेतला आहे, आणि साईडने अर्धा इंच घेतलेला आहे. टक्स बघा, हे बघा, हा मागील टक्स झाला. तो असाच आपण इकडनं परत असं हे करून टॅप करून घ्यायचा थोडासा, म्हणजे आपल्याला दोन्ही बाजूने पण हे बघा इथे पण दिसतोय टक्स, तो डार्क करून घ्यायचा आणि याच्यावर शिलाई मारायची आपल्याला. तर तुम्हाला सगळ्यांना मशीन चालवता येते असं गृहीत धरून मी हा शिवण क्लास चालू केलेला आहे. ज्यांना कोणाला मशीन चालवता येत नसेल, संपूर्ण मशीनची माहिती पाहिजे असेल तर तसा तुम्ही कमेंट करा, मी तुम्हाला ती माहिती पण सांगून देईल. हे बघा, आता टक्स करताना हे बघा, इथं असं बरोबर पकडायचं आणि असा तिरकी लाईन मारायची, म्हणजे तिरकी आपण शिवून घ्यायचा. तर मी तुम्हाला शिवून दाखवते. हे बघा, मी टक्स मारलेले आहेत. हे बघा, असे दिसता पाठीमागनं, असे दिसतं. हे बघा, आता हे आपले टक्स मारून झालेले आहे. तर आता आपण पट्टी काढणार आहोत. इथे पायपिंग नाही करायची आहे, कारण तुम्ही फर्स्ट टाइम ब्लाऊज शिवताय, तर आपण सोप्या पद्धतीने पट्टीच लावणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला अस्तरची 1.5 इंचाची पट्टी काढायच्या, 2-3 पट्ट्या काढून घ्यायच्या आणि त्या जॉईंट करून घ्यायच्या आपल्याला. हे बघा, 1.5 इंच मोजून घ्यायचा आणि 1.5 इंचाची तुम्ही पट्टी काढायची आहे. हे बघा, पट्ट्या काढून झाल्यानंतर आपल्याला अशा त्या जॉईंट करून घ्यायच्या आहे. ह्या दोन्ही तिन्ही पण आपण जॉईंट करून घेणार आहोत. लांब पट्टी बनवणार आहोत, पायपिंग पट्टी लावणार आहोत आपण. हे बघा, मी पट्ट्या जॉईंट करून घेतल्या आहे. आता महत्त्वाची टिप म्हणजे पट्ट्या जॉईंट करताना हे बघा, एकाच बाजूने जॉईंट झाल्या पाहिजे. हे बघा, म्हणजे हे सेम आलं पाहिजे एकाच बाजूने. हे बघा, ह्या बाजूने अशी दिसते, ह्या बाजूने अशी दिसेल. हे बघा, आले लक्षात. त्याच्यानंतर आता अशी आपल्याला इथून तिथून टिप मारून घ्यायची आहे. या पट्टीला एक साईडने फोल्ड करून 1/2 इंचाची अशी आपण टिप मारून घेणार आहोत. इथून तिथून मी तुम्हाला टिप मारून दाखवते. हे बघा, पट्टीला मी इथून तिथून टिप मारून घेतलेली आहे. आता हा मागचा भाग घ्यायचा आणि त्याच्यावर अशी पट्टी ठेवायची आहे. आणि आपल्याला परत ही पट्टी इथून 1/2 इंच लाईन सोडून आपल्याला इथून, हे बघा तुम्हाला दाखवते मी, हे बघा 1/2 इंच अशी लाईन सोडून लाईनवर आपल्याला टिप मारायची, म्हणजे 1/2 इंच इकडे सोडायचा आहे कपडा आपल्याला ह्या बाजूला. ठीक आहे, जेणेकरून खूप कडाला घेऊ नका, 1/2 इंचाची इथं असं घ्या, इकडनं 1/2 इंच राहिलं पाहिजे. ठीक आहे, इथे टिप मारत यायचं. इथं टिप मारत आल्यानंतर चौकोन जो आहे आपला इथे, तिथे आपल्याला एक चून टाकायची आहे अशी. हे बघा, अशी चून टाकून घ्यायची आहे. परत इकडनं अशी आपल्याला इथे पण पुढे आल्यानंतर अजून इथे एक चून टाकायची आहे. आणि आपल्याला परत हा पूर्ण ही पट्टी जॉईंट करून घ्यायची आहे गळ्याला. हे बघा, आता आपण जिथं चौकोन केलाय तिथं हे कट मारून घ्यायचा आहे थोडासा, जेणेकरून आपला चौकोन व्यवस्थित दिसेल. आणि त्याच्यानंतर ही पायपिंग पट्टी जी आहे ती, हे बघा, ह्या अशी इकडनं आतमध्ये फोल्ड करायची आणि दाबटीप मारून घ्यायची आहे.
हे बघा माझी ही लाईन दिसते त्याच्यावर बरोबर मी लाईन मारलेली आहे आणि ती परत अशी फोल्ड करून आतमध्ये फोल्ड करून आपण दाब टिप देणार आहोत. हे बघा इथे चौकोन घेताना महत्त्वाची टिप म्हणजे हे बघा इथे चौकोन घेताना हे बघा आपण मशीन उचलून घ्यायची आहे इकडून, त्याच्यानंतर कपडा असा फिरवून घेऊन परत आपल्याला इकडे हे करायचं आहे आणि मग इकडे टिप घ्यायची आहे. हे बघा परत एकदा सांगते मी तुम्हाला कसं करायचं आहे ते. हे बघा आता इथे चौकोन पाहिजे ना आपल्याला, तर हे बघा चौकोन असं मशीनवरती घ्यायचे दाब मशीनचा, परत इकडे कपडा फिरवायचा आणि परत 1.5 इंचाची टिप मारून घ्यायची. हे बघा आपला किती छान असं चौकोन तयार झालेला आहे. मी डबल टिप मारून घेतलेली आहे. हे बघा म्हणजे आपल्याला हात शिलाई करायची गरज पडत नाही. हे बघा आतून बी बघा किती छान आलेला आहे आपला चौकोन. तसंच तुम्ही हा मागील भाग आपला पूर्ण झालेला आहे. हे बघा आपला हा मागचा भाग पूर्ण शिवून झालेला आहे. हे बघा बघा किती छान चौकोन आलेला आहे आपला. तुम्हाला जर लेस लावायची असेल तर याच्यावरती लेस लावून घेऊ शकता. लेस लावताना पण लक्षात ठेवायचं, जसं आपण पट्टी जॉईंट केली इथे थोडंसं आपल्याला चुनट मारून घ्यायची आहे, जशी इथे केली तशी दोन्हीकडे, म्हणजे चौकोन आपला छान दिसतो. तर आपण हा मागील भाग झाला. आता आपण पुढील भाग घेणार आहोत. हे बघा वरती 4 इंचाचा मी टक्स घेतलेला आहे आणि साईडने आपल्याला अर्धा इंच घ्यायचा आहे. हे बघा आणि त्याच्यानंतर इकडनं असा गोलाकार द्यायचा आहे. याच्या समोर ह्या टक्सच्या समोरच एक छोटा टक्स देऊन घ्यायचा आहे 1.5 इंचाचा. हे बघा तर याची तुम्हाला सांगते. हे बघा किती घेतलाय मी, 2.5 घ्या तुम्ही पण, म्हणजे माप घ्यायला तुम्हाला बरं सोपं पडेल. 2.5 घेतला आणि इकडनं 1.5 इंच. तर हे पण हे बघा शिवताना काय करायचं आहे, पहिले हा एक टक्स शिवून घ्यायचा, त्याच्यानंतर हे बघा हे असं बरोबर स्टिच करीत जायचं आहे गोलाकारमध्ये, जेणेकरून आपला प्रिन्स कट तयार होईल. तर मी तुम्हाला स्टिच करून दाखवते. हे बघा मी पुढील दोन्ही टक्स देऊन घेतलेले आहे दोन्ही बाजूला. आता हे बघा ही 2.5 इंचाची पट्टी काढायची आहे आणि इकडनं अशी वरती ठेवायची आहे आणि ही स्टिच करून घ्यायची आहे. ही आपली हुक पट्टी असणार आहे. तर हुक पट्टी लावताना वरून ठेवायची आहे. हे बघा हा आतला भाग आहे, हा वरचा. तर तर आपल्याला असं ठेवायचं हे पट्टी आणि इथे स्टिच करून घेऊन स्टिच करायची आहे. हे बघा त्याच्यानंतर आपल्याला दाबटीप देऊन याच्यावर दाबटीप देऊन घ्यायची आहे अस्तरवर आणि त्याच्यानंतर परत आपल्याला इथे अशी अर्धा इंचाची टिप मारून घ्यायची आहे याच्यावर. हे बघा मी दाबटीप देऊन घेतलेली आहे, इकडनं पण टिप मारून घेतलेली आहे. आता ती अशी आतमध्ये फोल्ड करायची आहे. हे बघा हुकपट्टी ही आतमध्ये जात असते आपली, अशी व्यवस्थित आपण स्टिच करून घ्यायची आहे परत. हे बघा मी तुम्हाला इथे टिप मारून दाखवते. इथे एक टिप मारा आणि इथे एक. ठीक आहे, ही झाली आपली हुकपट्टी तयार झालेली आहे. हुकपट्टी आतल्या बाजूला जात असते. आता आपल्याला काचपट्टी बनवायची आहे. त्याच्यासाठी आपण हा कपडा घेणार आहोत जो गळ्याचा आहे तो. त्याची आपल्याला 2.5 इंचाची पट्टी काढून घ्यायची आहे. अस्तर पण पाहिजे त्याला, म्हणजे चांगली दिसते. तर ही पट्टी काढून घेते अशी आणि तुम्हाला जॉईंट कशी करायची ती दाखवते. बघा आता आपण आयपट्टी लावत आहोत. तर हा आपला पुढील गळा आहे. आयपट्टी लावताना हे बघा उलट्या बाजूने लावायची असते. अशी टिप मारून घ्यायची आहे सरळ. त्याच्यानंतर परत त्याच्यावर एक दाबटीप द्यायची आहे इथे. त्याच्यानंतर परत एक साईड अशी फोल्ड करून आपण अर्धी मुडपणार आहोत. हे बघा परत सांगते, उलटी बाजू आहे आपली ब्लाऊजची आतमधली, तिथे हे बघा हीट सरळ मारून घ्यायची आहे टिप. हे बघा पूर्ण ब्लाऊज शिवायला भरपूर वेळ लागतो, तरी 1-1.5 तास लागतो. पण हे शूट करायला पण भरपूर वेळ लागला मला. त्याच्यामुळं चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. तसे शिवायला 1 तासात पूर्ण होतं प्रिन्स कट, पण शूट करायचं होतं, व्हिडिओ बनवायचा होता, त्याच्यामुळं वेळ लागला मला खूप. हे बघा आता ही टिप मारून झालेली आहे आपली. तर आपण आता हे बघा परत इथे दाबटीप देणार आहोत, जेणेकरून ब्लाऊजला फिनिशिंग येतं. त्याच्यानंतर आपल्याला हे बघा
अशी टिप मारून घ्यायची आहे एक याच्यावर आणि परत ही बरोबर अशी आपल्याला फोल्ड करायची आहे अर्धा इंच. हे बघा अशी ही आपली आईपट्टी तयार झालेली आहे. तर हे बघा ही आईपट्टी झालेली आहे लावून, ही हुक पट्टी लावलेली आहे. आता इथे खाली आपल्याला पट्टी लावून घ्यायची आहे 2 इंचाची पट्टी काढून. तसेच जशी मी पाठीमागे गळ्याला पट्टी लावली आपण चौकोनला, तशीच इथे पुढे पण पट्टी लावून घ्यायची आहे. तर मी तुम्हाला आता ह्या दोन्ही पण पट्ट्या लावून दाखवते. व्हिडिओ खूप मोठा होईल पूर्ण जर दाखवत गेले तर. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा. आता हे बघा आपण ही पट्टी लावून दाखवते मी तुम्हाला. हे बघा आपला पुढील भाग तयार झालेला आहे. आता हे हुक पट्टी लावून झालेली आहे, आईपट्टी गळापट्टी पण लावून झालेली आहे. तर आता महत्त्वाची टिप म्हणजे बघा बाही कटिंग मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेली आहे. बाही कटिंगवर डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही जाऊन बघायचा आहे. तशी बाही कटिंग करायची आहे. आता जॉईंट करायचं आपल्याला, शोल्डर जॉईंट करून घ्यायचे आणि त्याच्या आधी जॉईंट करायच्या आधी हे बघा हा पुढील भाग आहे, हा मागील भाग आहे. तर दोन्ही पण बरोबर आलेत की नाही आपलं इथे हे बघा एकदा चेक करून घ्यायचं. हे बघा तर हे बघा थोडं एक्स्ट्रा आलेलं आहे, तर तिथे आपल्याला टिक करून घ्यायची आहे अशी. हे बघा मार्क करून घ्यायची आणि त्याच्यानंतर जेवढा आपला एक्स्ट्रा भाग आहे तो आपण दोन्ही याच्यावर असं बरोबर ठेवणार आहोत आणि कटिंग करून घेणार आहोत. तर हे बघा इथे आहे ना, तर इकडनं पाठीमागनं करूया आपण. हे बघा तर हे बघा ह्या असं इथे बरोबर आपल्याला असा गोलाकार द्यायचा आहे इथपर्यंत. हे बघा ह्या इथून असं आपल्याला असा गोलाकार देऊन हे एक्स्ट्रा आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे. व्हिडिओ सगळा बघत चला तरच तुम्हाला समजेल ब्लाऊज कटिंग कशी करायची, स्टिचिंग कशी करायची. हे बघा हे पूर्ण आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे आणि याच्यानंतर आपल्याला शोल्डर जॉईंट करून बाही जॉईंट करायची आहे. बाहीचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, तो तुम्ही बघा. दुसरा पाहिजे असेल तर तसं कमेंट करा, मी दुसरा पण बनवून टाकेल व्हिडिओ. हे बघा आता परत एकदा बघायचं आपला बरोबर आहे की नाही. हे बघा एकदम कट टू कट आहे आपला. आणि आपण आता बाही हे बघा बाही जॉईंट करण्याआधी हे बघा शोल्डर जॉईंट करून घ्यायचं. शोल्डर कसं जॉईंट करायचं हे बघा समोर ठेवायचं, हा पुढील भाग हा मागील भाग असा समोर ठेवायचा बरोबर. त्याच्यानंतर हे दोन्ही आपण असे समोर ठेवून घेणार आहोत, जेणेकरून बिगनर्स आहेत ते इकडून इकडे उलटं पुलटं होतं लावताना, तर असं काही होऊ नये म्हणून. हे बघा त्याच्यानंतर आपण इथे असं ठेवून हे बघा अशी परत अर्धा इंचाची टिप मारून घेणार आहोत शोल्डरला. हे बघा अशी शोल्डरला टिप मारून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला बाही जॉईंट करून घ्यायची आहे. हे बघा इथे असं तिरकसमध्ये थोडंसं शोल्डर दाबायचं आहे आपल्याला 1/2 इंच. हे बघा असं आणि इथे टिप मारून घ्यायची आहे, म्हणजे आपले पुढील आणि मागील भाग दोन्ही पण असे सरळ जॉईंट होता. आणि मग आपल्याला बाही जॉईंट कशी करायची ते मी तुम्हाला सांगते आता. हे बघा हे जॉईंट करून घेतल्यानंतर आपल्याला बाही जॉईंट करून घ्यायची. बाही मी शिवून ठेवलेली आहे माझी, मी फक्त तुम्हाला जॉईंट कशी करायची आणि ब्लाऊज फिटिंग कसं करायचं ते सांगते आता. हे बघा बाही जॉईंट करताना हे बघा बाहीचा मध्य काढून घ्यायचा, त्याच्यानंतर हा जो कमी असतो तो पुढे लावायचा, हा जास्त असतो तो मागे लावायचा. हे बघा अशा दोन्ही बाया समोर ठेवून घ्यायच्या आणि मग लावायला घ्यायच्या. एकदम लावायला घ्यायच्या नाही, कारण तुम्ही फर्स्ट टाईम लावताय तर तुमची चुकीची होऊ शकते. तर आता हे बघा हे असं मध्य काढून घ्यायचा आणि मध्यापासून सुरुवात करायची बाही जॉईंट करायला. हे बघा मग एक साईड जॉईंट करून घ्यायची, मी तुम्हाला जॉईंट करून दाखवते. हे बघा बाही जोडून झालेले आहे दोन्ही. आता बाही जोडून झाल्यानंतर आपण शोल्डर चेक करून घ्यायचं बरोबर आहे का, बाही पण जॉईंट केलेली ती बरोबर आहे का चेक करून घ्यायची तुम्ही पण. हे बघा आणि त्याच्यानंतर आता बाही फिटिंग करताना आपल्याला हे बघा पहिला म्हणजे आपली बाही व्यवस्थित लागली का नाही हे असं चेक करून घ्यायचं, व्यवस्थित बरोबर आहे का कमी जास्त आहे इथे व्यवस्थित बघून घ्यायचं आणि आपल्याला टिप मारून घ्यायची आहे अशी सरळ. हे बघा मी मारून दाखवते तुम्हाला. हे बघा हे आपलं अस्तर मेन असतं, हे कपडा जास्त असतो. हे बघा बरोबर अस्तर आणि हे जॉईंट व्यवस्थित बघून घ्यायचा आणि हे बघा अशी सरळ टिप मारून घ्यायची आहे एक.
हे बघा ब्लाऊजचं कमर 30 इंचाचं ठेवायचं आहे फिटिंगचं. तर हे पूर्ण मोजून घ्यायचं आपण किती आहे आणि किती एक्स्ट्रा झालं आहे ते बघायचं. हे बघा मी ते कसं सांगते तुम्हाला लक्ष द्या इकडे. हे बघा हे पूर्ण मोजून घेतलं किती आहे 30. हे बघा इतकं आहे. त्याच्यानंतर आपलं 30 पाहिजे होतं तर म्हणजे आपल्याला 6 इंच एक्स्ट्रा आहे 6.5. तर आपण हे बघा 6.5वर असं हे करायचं टेप अर्धा बघायचं. 3.25 झालं. 3.25चा परत अर्धा करायचा आपल्याला म्हणजे एक साईडचं झालं. हे बघा 1.5 आणि 1 लाईन. तर हे बघा प्रत्येकाला आपल्याला इथे मग 1.5 आणि 1 लाईन हे बघा इथे टिक करून घ्यायची आहे. ही कमरची फिटिंग झाली. त्याच्यानंतर तिकडनं पण तसंच करून घ्यायचं. आता आपली 32 साईजचं होतं तर म्हणजे 8.5चं. हे बघा मग इथे 8.5 हाताचं 5ची फिटिंग आहे. तर आपण इथं मोजून घेणार आहोत. तुमची जेवढी फिटिंग येते तेवढी तुम्ही ठेवायची आहे ब्लाऊजची. हे बघा 5.5 ठेवलं तरी चालेल किंवा 5. मी 5.5 ठेवते. हे बघा आणि आपल्याला अशी लाईन मारून घ्यायची आहे एक आणि हे तिन्ही पण डॉट एकत्र टिप मारून घ्यायची आहे. ही ब्लाऊजची फिटिंग झाली आपल्या परफेक्ट. हे बघा ही कमर हे आपण 8.5 घेतलं आहे 4था भाग आणि ही बाही फिटिंग. तर असं सगळं 3 टिपा मारून घ्यायच्या याच्या बाजूला 1 2 3. हे बघा ह्या अशा व्यवस्थित लाईन मारून टिपा मारून घ्यायच्या. ही आपली परफेक्ट फिटिंग झालेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांना थँक्यू आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.